नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून मुंगूस प्राण्याची संपूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत. मुंगूस प्राण्याची संपूर्ण माहिती. मुंगसाची नाक लांबलचक असते, तसेच त्याची मान, त्याचे शरीर लहान, कान गोलाकार, निवृत्ती शक्ती असते. त्याच्या संपूर्ण शरीरावर बारीक बारीक केस असतात. मुंगसांची नखे अतिशय तीक्ष्ण असतात. ते जमीन खोदण्यासाठी त्यांच्या नखाचा उपयोग करतात. प्राणी मुंगूस. लांबी 8 ते 26 इंच. वैज्ञानिक नाव हर्पेस्टिडे. कुळ नकुलाद्य. आयुष्यमान सुमारे 6 ते 10 वर्ष इतके असते. मुंगूस सकाळी उठल्याबरोबर दिसले तर शुभ असते, अशी देखील समज आपल्या समाजात आहे. बरेच लोक मुंगूस या प्राण्याला शुभ समजतात. एखाद्या ठिकाणी जाताना मुंगूस हा प्राणी दिसला तर त्यांचे कार्य सफल होते असे देखील मानले जाते. तर आज आपण अशाच एका छोट्या प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत. त्याचे नाव आहे मुंगूस. मुंगूस हा प्राणी कोठे राहतो? मुंगूस हा प्राणी मूळ आफ्रिकेतील असून त्याचे इतर प्रकार पृथ्वीवर आढळतात. काही मांसांची प्रजाती ही दक्षिण आशिया आणि इबेरियन द्वीपकल्पालगत आहे. हे सामान्यतः सर्वच भागामध्ये आढळून येतात. मुंगूस हा प्राणी सस्तन प्राणी आहे. यांच्या प्रजातीमध्ये काही मूलभूत अर्धजलचर असतात, तसेच काही झाडांच्या टोकावर राहतात. मुंगूस मोठ्या प्रमाणात आफ्रिका व दक्षिण आशियामध्ये आढळून येतो. मुंगूस हा प्राणी नामिबिया, दक्षिण आफ्रिका तसेच आफ्रिकेच्या उत्तरेकडील भागामध्ये देखील आढळतो. भारतामध्ये देखील मुंगसांच्या 2 प्रजाती आढळतात. भारतात आढळणारे मुंगूस हे तपकिरी रंगाचे असते, तसेच हे पश्चिम आशिया आणि भारतीय उपखंडामध्ये आढळून येतात. हे मुंगूस खुल्या जंगलात, मैदानी प्रदेशात तसेच शेतामध्ये आढळून येतात. मुंगूस हे जंगले, झुडूप, त्या व्यतिरिक्त वाळवंटात सुद्धा राहू शकतात. या प्राण्यांना ओले किंवा कोरडे दोन्हीसुद्धा हवामान मानवते. मुंगसाचा रंग राखाडी असतो. हे मूळ सर्वात जास्त नदी किनारी, डोंगर, उतार व दाट झुडपामध्ये राहणे पसंत करतात. मुंगूस कसे दिसते? प्रदेशानुसार मुंगसाच्या रंगरूपावर परिणाम होत असतो. म्हणून भारतातील मुंगसाविषयी बोलायचे झाले तर त्यांच्या शरीराची लांबी 32 ते 40 सेंटीमीटर असते. मुंगसाची शेपटी ही त्याच्या शरीराला एवढी लांब असते. त्याच्या शरीराचा रंग पिवळसर तपकिरी असतो. पोटाकडचा रंग हा फिक्कट दिसतो. या मुंगसाच्या अंगावर भरपूर बारीक छोटे केस असतात. मुंगसाला जेव्हा राग येतो तेव्हा त्याच्या अंगावरील केस उभे राहतात, म्हणजेच त्याच्या शरीरावरील केस जेवढे आहेत त्यापेक्षा मोठे दिसतात. मुंगसाचे तोंड हे निमुळते असून कान गोलाकार व छोटे असतात. मुंगसाचे पाय आखूड असतात, तसेच त्याचे दात आणि पंजे अतिशय तीक्ष्ण असतात. दातांनी मुंगूस सापाला चावा घेत असतो. माणसामध्ये प्रौढ नराचे वजन हे मादीपेक्षा जास्त असते. बाजूच्या आकृतीमध्ये मुंगूस दाखवले आहे ते पहा. मुंगूस काय खातो? मुंगसाचा आहार हा प्रदेशानुसार बदलतो, तसेच तेथे आढळणारे इतर कीटक, सरपटणारे प्राणी मुंगूस खात असतो. मुंगूस सापांना मारून खातो. मुंगसाच्या आहारामध्ये पक्षी, पक्ष्याचे अंडे, साप, विंचू, उंदीर, पाल व बेडूक हे त्यांचे आवडते असे खाद्य आहे. बऱ्याचदा त्यांना कंदमुळे व फळं देखील खाताना पाहिले गेले आहे. मुंगूस जरी शाकाहारी अन्न घेत असले तरी ते शाकाहारी वर्गात येत नाहीत. ते मांसाहारी आहेत. मुंगूस हा प्राणी त्यांची शिकार करताना सूर्यास्तानंतर कधीही शिकार करत नाही.
राखाडी मुंगूस शिकाऱ्यावर हल्ला करण्याच्या प्रतीक्षेतच असतो. शिकार त्याच्या तावडीत आली की सर्वप्रथम त्याच्या मानेला चावा घेतो व त्याला मारतो, नंतर खातो. किडे देखील आपल्या पंजाने पकडून खातात. मुंगसाचा जास्तीत जास्त असा वेळ हा त्याचे अन्नाच्या शोधात जात असतो. शिकार करताना राखाडी मुंगूस हल्ला करून शिकार करण्याच्या प्रतीक्षेत असतो आणि डोक्याच्या वरच्या भागात फेकून मारतो आणि मानेला चावून मारतो. हे किडे आपल्या पंजेने पकडून खातात आणि तोंडात आणतात. दैनंदिन प्राणी म्हणून तो सूर्यास्तानंतर शिकार करणे पूर्णपणे थांबवतो. मुंगसाचा जास्तीत जास्त वेळ हा अन्नाच्या शोधात असतो. मुंगसाच्या प्रजातीमध्ये काही प्रजाती ह्या सर्व भक्षी आहेत. प्राण्यांचा मांस खाण्याऐवजी ते फळं, बेरी, नट आणि विविध कंदमुळे सुद्धा खातात. मुंगूस या प्राण्यांचे जीवन. मुंगूस हे सामाजिक प्राणी असून ते एकत्र राहतात. मुंगूस या प्राण्याचा प्रजनन काळ हा ठराविक नसतो, त्यामुळे निश्चित सांगता येणार आहे. परंतु ऑगस्ट-डिसेंबर या काळामध्ये माद्यांना पिल्ले होतात. मुंगसाची मादी झुडपाखाली किंवा इतर झाडांच्या खोडामध्ये किंवा जमिनीमध्ये वेळ करून आपल्या पिल्लांना जन्म देते व त्या पिल्लांची देखभाल दोघे मिळून करतात. 7 ते 8 महिन्यात मुंगसाच्या पिल्लांची पूर्णतः वाढ होते व पिल्ले स्वतंत्रपणे जगू शकतात. मुंगसाबाबतीत रोचक तथ्ये. 1. मुंगसामध्ये धाडस खूप मोठे असते. केवढाही मोठा साप असला तरी मुंगूस मागे सरत नाही. 2. मुंगसाची नाक लांबलचक असते, तसेच त्या मानेने त्यांचे शरीर लहान, कान गोलाकार, निवृत्ती शक्ती असते. 3. मुंगूस सकाळी उठल्याबरोबर दिसले तर शुभ असते अशी देखील समज आपल्या समाजात आहे. 4. प्रजाती ही दक्षिण आशिया आणि इबेरियन द्वीपकल्पालगत आहे. हे सामान्यतः सर्वच भागामध्ये आढळून येतात. मुंगूस हा प्राणी सस्तन प्राणी आहे. 5. भारतातील मुंगसाविषयी बोलायचे झाले तर त्याच्या शरीराची लांबी 32 ते 40 सेंटीमीटर असते. 6. आहारामध्ये पक्षी, पक्ष्याचे अंडे, साप, विंचू, उंदीर, पाल व बेडूक हे त्यांचे आवडते खाद्य आहे. 7. मुंगूस या प्राण्याचा प्रजनन काळ हा ठराविक नसतो, त्यामुळे निश्चित सांगता येणार आहे. मुंगसाचे प्रकार. भारतामध्ये 2 प्रकारचे मुंगूस आढळतात. एक म्हणजे रूढी मुंगूस व दुसरे सामान्य मुंगूस. तर चला मग मुंगूस या प्राण्यांच्या प्रकाराविषयी माहिती जाणून घेऊया. रूढी मुंगूस. रूढी मुंगसाची प्रजाती ही महाराष्ट्र राज्यात सापडते. ही प्रजाती महाराष्ट्रातील घनदाट जंगलामध्ये आढळते. त्याला इंग्रजीमध्ये रूढी मुंगूस असं नाव आहे. हे मुंगूस दिसायला अगदी सामान्य मुंगसाप्रमाणे दिसते, परंतु याच्या शेपटीचे टोक सामान्य मुंगसाप्रमाणे पांढरट किंवा पिवळसर नसून ते काळं असतं, असं एकूण निरीक्षणावरून दिसून येते. सामान्य मुंगूस आणि रूढी मुंगूस यांच्या काळ्या शेपटीवरून लगेच लक्षात येते. या मुंगसाच्या प्रजातीचे खाणेपिणे व राहण्याची इतर बऱ्याच सवयी या सामान्य मुंगसाप्रमाणेच असतात. ही मुंगसे बऱ्याच प्रमाणात जंगलात राहतात, त्यामुळे गावामध्ये क्वचितच आढळतात. सामान्य मुंगूस. सामान्य मुंगूस हे भारतामध्ये सर्वत्र पाहायला मिळते. सामान्य मुंगसाची प्रजाती ही केवळ घनदाट जंगल किंवा अरण्यात नसून ते शहरात, ग्रामीण भागात तसेच शेतामध्ये सुद्धा आढळतात. यांना खुरट्या झुडपांची जंगले व लागवडीखाली असणारे प्रदेश आवडतात किंवा आढळतात. त्यामुळे अशा भागामध्ये यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. या प्रजातीमध्ये नर मुंगसाचे वजन हे मादी मुंगसापेक्षा जास्त असते. याचा रंग पिवळसर राखाडी असतो. त्यांचे केस हे राखाडी असून त्याच्यावर काळसर रंगाचे पट्टे दिसतात. या मुंगसाची शेपटी ही पांढरट किंवा लालसर पिवळट
असते. महाराष्ट्रातील कमी पावसाच्या जंगलामध्ये किंवा प्रदेशामध्ये ही प्रजाती आढळून येते. उन्हापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून हे मुंगूस हा प्राणी जमिनीमध्ये मोठी बिळे खोदून त्याच्या आतमध्ये राहतात किंवा मोठमोठ्या झाडाच्या बुंध्याच्या साहाय्याने ते राहतात. मुंगूस काय खातो? लहान सस्तन प्राणी, उंदीर, पक्षी व त्यांच्या अंडी, साप, विंचू, बेडूक व कीटक हे मुंगसाचे प्रमुख भक्ष्य आहे. अंड्याला भोक पाडून ते अंड्यातील बलक शोषून घेते. ते कधीकधी कंदमुळे तसेच झाडांची फळेही खातात. मुंगूस विषारी असतो का? मुंगसाच्या काही प्रजाती जसे की भारतीय राखाडी मुंगूस मध्ये विष असते, ज्यामुळे श्वासोच्छवासाचा पक्षाघात होऊ शकतो. तर इतर इजिप्शियन मुंगूससारखे विष असते जे मानवासाठी विषारी नसते. मुंगसाची नाक लांबलचक असते, तसेच त्या मानाने त्यांचे शरीर लहान, कान गोलाकार, निवृत्ती शक्ती असते. त्याच्या संपूर्ण शरीरावर बारीक बारीक केस असतात. मुंगसाची नखे अतिशय तीक्ष्ण असतात. ते जमीन खोदण्यासाठी त्यांच्या नखाचा उपयोग करतात. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.